हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड फ्रूट केक. त्यासाठी इथे मी एक चाळण घेतले आहे. त्यामध्ये 1 कप मैदा टाकायचा आहे, 1/4 कप मिल्क पावडर टाकायची आहे, 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकायची आहे, 1 छोटा चमचा बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि थोडे मीठ टाकायचे आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि गाळून घ्यायचे आहे, चाळून घ्यायचे आहे. चाळून झाल्यानंतर हे आता आपल्याला साईडला ठेवायचे आहे. त्यानंतर दुसरा एक बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये अर्धा कप दूध टाकायचे आहे, 1 चमचा व्हिनेगर टाकायचे आहे. हे मिक्स करून यामध्ये आता अर्धा कप साखर आणि वरती 2 चमचे येथे मी साखर टाकले. साखर पिठी साखर घ्यायची आहे. 1/4 कप तेल घेतले आहे. आता मिक्स करून घ्यायचे आहे. व्हॅनिला एसेन्स टाकायचे आहे. थोडेसे बटर टाकले आहे इथे मी. मिक्स करून झाल्यानंतर या पिठामध्ये आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. थोडे थोडे दूध टाकून येथे मी बॅटर तयार करून घेतलं आहे. यामध्ये मी थोडीशी ट्रुटी फ्रुटी टाकली आहे. ट्रुटी फ्रुटीमध्ये थोडा मैदा मिक्स केला आहे. आता ही ट्रुटी फ्रुटी यामध्ये टाकायची आहे. इथे मी कुकरचं भांडं घेतलं आहे, त्याऐवजी तुम्ही केक टिनही घेऊ शकतात. हे बॅटर आता सर्व याच्यात टाकायचं आहे. कढई 10 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवली आहे. त्यामध्ये आता हा आपल्याला केक टिन ठेवायचा आहे. 1-2 वेळेस टॅप करायचा आहे. वरतून थोडीशी ट्रुटी फ्रुटीही टाकली आहे. कढई प्रीहीट झाली आहे 10 मिनिटांसाठी. आता हा केक टिन ह्याच्यात ठेवायचा आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. 35 ते 40 मिनिटं झाले आहे. आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे. आता हा केक आपण 10 मिनिटांसाठी थंड करून घ्यायचा आहे. थंड करता वेळेस त्यावर एक कापड झाकायचं आहे. केक आपला थंड झाला आहे.